सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिनाम सप्ताह मौजे बन तालुका सेनगाव जिल्हा हिंगोली. स्थळ श्री संत भगवान बाबा गड बन तालुका सेनगाव जिल्हा हिंगोली. आयोजक समस्त ग्रामस्थ मंडळी बन तालुका सेनगाव जिल्हा हिंगोली. प्रेक्षेपण आपल्या आवडत्या मराठी हॉटस्पॉटवर. विद्वजनांचे चरणकमलाने पावन झालेली आपली ही बन पवित्र नगरी. या पवित्र नगरीमध्ये या भूतलावरील ऐश्वर्यवंत संत, योग साधनेचं माहेरघर, सच्चे नामधारक, साधकाचे मायबाप, अनाथाची सावली, ऐश्वर्य संपन्न श्री संत सद्गुरू भगवान बाबा यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने चालू असलेला अखंड हरिनाम सप्ताह, विश्वभजननी ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा, गाथा भजन, श्रीमद भागवत कथा, ज्ञानयज्ञ सोहळा, हरिपाठ, हरिकीर्तन, हरिजागर आणि काकडा भजन असा हा असा हा अव्याह चालत असलेला कार्यक्रम. त्यामधील आजची ही प्रथम क्रमांकाची सेवा. जमिरे सर्व गुणीजन गंधर्वासारखे गायनाचारी, विशेष करून महाराष्ट्रामध्ये, महाराष्ट्राच्या बाहेर ज्यांनी आपल्या मधुर वाणीमधून कोट्यावधी श्रोत्यांना मंत्रमुग्ध जे केलेले आहे, त्यांचे परमार्थप्रेमी ज्येष्ठ श्रेष्ठ आमचे गुरुबंधू हरिभक्त परायण किशोर महाराजजी दिवटे, त्यांचे सहकारी, तुमच्याबद्दल न बोललेलंच बरं, कारण तुमचं वर्णन करण्या इतकी आपल्याकडे योग्यता नाही, कारण आपल्याला त्याच्यातलं काही येत नाही. मग तुम्ही म्हणताला गायनातलं येतं का, त्याच्यातलं सुद्धा काही येत नाही. तुम्ही जमिरे सर्व परीक्षितीसारखे श्रोतेगण आणि समस्त संत जनाबाईसारख्या माता भगिनी. अभंग ज्ञानोबारायांचा हरिपाठ प्रकरणातील सर्वांच्या पाठांतरातला आणि नित्य पाठातला अभंग आहे. हरिपाठ रोज म्हणत नाही असा वारकरीच म्हणायचा नाही. मग वारकरीची संध्या म्हणजे हरिपाठ, आणि त्या हरिपाठ प्रकरणातील हा अभंग. अभंगाचा जर थोडासा विचार केला तर आपल्याला शब्दशः अर्थ जर काढायचं म्हणलं तर असं वाटतं आपल्याला की ज्ञानोबाराय थोडा ज्ञानी लोकाचा मत्सर करतात काही, की थोडा व्यर्थ त्याचे ज्ञान. बरं, ज्ञानोबाराय ज्ञानी लोकांना त्यांच्या ज्ञानाला कधीच व्यर्थ म्हणणार नाहीत. का? मुळात ज्ञानोबाराय ज्ञानी असल्यामुळं. मग ज्ञानी जर ज्ञानोबाराय असतील, मग विद्वान लोकांबद्दल का त्यांच्या मनामध्ये आकस आहे? का त्यांनी म्हणा विद्वानाला व्यर्थ त्याचे ज्ञान? बरं, ज्ञानाशिवाय तर परमार्थ नाही, ज्ञान आहे तर सर्व आहे. मग ज्ञानाबद्दल इतका का दुराग्रह? अर्थ तसा नाही. विठ्ठल विठ्ठल ज्ञानोबारायच्या ज्ञानाबद्दल आपल्यासारख्यानी बोलणं अज्ञानीपणाचं उघड प्रदर्शन करून दाखवी नाही. आपण काय बोलावं ज्ञानोबारायच्या ज्ञानाबद्दल? बरं, ज्ञानी असून ज्ञानोबाराय ज्ञानाचा कधी दुराग्रह करणार नाहीत. हा, दुराग्रह होऊ शकतो. विषम सत्ता जर असेल तर दुराग्रह होऊ शकतो. तुम्ही आता शास्त्रीय गुणवान गायक आहेत, मग ज्यांना ह्या ज्ञानाचं अनभिज्ञात आहे ते मात्र तुम्हाला एखाद्या वेळेला नाव ठेवू शकतात. म्हणतात काय अर्धा अर्धा तास एक चाल म्हणायला लागली, कारण ते त्यांचं अज्ञान आहे, त्यांचा दोष नाही तो, त्यांचं काय आहे ते अज्ञान. पण विद्वान ज्ञानी गायक तुम्हाला काही बोलू शकणार नाही. तुम्हाला बोलणार म्हणजे एकतर अज्ञानी किंवा त्याच्यातलं त्याला न कळणं. तुम्ही व्यवस्थित गायलं, तुम्ही चांगल्या जागा काढल्या, तुम्ही त्या जागा तुकडे टाकून भरून टाकल्या सर्व,
जीव तोडून वाजवलं, बरोबर आहे. मग तुमचं कौतुक करणं हे आपलं काय आहे, आद्य कर्तव्य आहे. आणि जर कौतुक होत नसल तर त्या समोरच्याचं ते अज्ञान म्हणायचं. मग त्याला एवढं जर ज्ञान नसल, वाजवणाराचं कौतुक नसल, गायकाचं कौतुक नसल, तर तो 100% ह्या त्याच्यामधला तो नुसता गर्दीमधला आहे, पण दर्दी मात्र नाही. आणि दर्दी पाहिजे महाराज. आणि कधी बघा तुम्ही गायकांना, वादकांना असं टाळ्या वाजून त्यांचं स्वागत केलं, प्रमाण झाल्यावर, चाल म्हणल्यावर त्याचा आनंद द्विगुणित होतो, हे का नाही. त्यांना टाळ्या वाजवी जा, आमच्यासारख्याला 10-5 रुपये द्यात जा. आता नाही, ते मग व्हायचा ते, आता नाही त्या टाळ्या, ते मग होऊन गेला काळ. आता गाडी निघून गेल्यावर सुटकेस घेऊन काय उपयोग आहे आता. चाल म्हणलं बरोबर टाळ्या वाजवणं, त्यांचा आनंद द्विगुणित. आणि हे सुद्धा चांगलं आहे बाबा, तुमचा नंबर 1 आहे. साऊंड सुविधा हा बेस्ट पैकी पाहिजे तशी आहे. आवाज स्पष्टता आहे मस्त. नाही ते मी रोज म्हणत असतो बाबा, खरंच आमच्याकडे काही काही माईक असे असतात हातोडा घातला तरी हॅलो म्हणत नाहीत. एकदा तर कीर्तन झाल्यावर मला कळालं आपलं बंद होतं म्हणून. पण आपण बोलत नाही बाबा कोणाला काही, कारण बोलत नाही महाराज मी कधीच, कारण लोकांना राग येतो बाबा बोलल्याला. विजय महाराज, मी साधं टाळ्या सुद्धा वाजवा म्हणत नाही. चुकून एकदा म्हणलं होतं एक जणाला टाळ्या वाजवा, ते म्हणला तुम्ही पैसे घेतात तुम्ही वाजवा. लय अवघड आहे बाबा, लय अवघड झाले बोल. कोण काय बोलल काय सांगता येत, त्याच्यावर न बोललेलं बरं महाराज. राग येतो बाबा. आपलं जावं, गप्प बसावं, जेवण करावं, आराम करावा आणि आपलं निघून जावं. बोलणं कोणाला योग्य नाही. मग ज्ञानोबाराय तुम्ही काय बोलता त्यांना. ज्ञानोबाराय म्हणतात अज्ञानी नाही ज्ञानोबाराय. आणि ज्ञानोबाराय किती ज्ञानी आहेत ह्याची हजारो प्रमाणपत्र आपल्याकडे सापडते, हजारो. ज्ञानोबारायच्या अगोदर 1400 वर्ष चांगदेव महाराज होते. 1400 वर्ष अगोदर. साधना साधी नव्हती महाराज चांगदेव महाराजाकडं. मेलेल्या माणसाकडे त्यांनी जर नेत्र उघडून जर पाहिलं तर ते मेलेली माणसं उठायची. ही त्यांच्या नेत्रामध्ये ताकद. आमचे नेत्र उघडल्यावर झोपलेले सुद्धा उठत नाहीत. तर मेलेले दिल्ली बहुत दूर आहे. आपल्यात ती साधना नाही. ती साधना यायला हा तुमच्याकडे आहे. किशोर बाबाकडे साधना आहे सध्या मस्त. विद्वत्ता पुष्कळ आहे आणि नाम साधना सुद्धा व्यवस्थित आहे. त्याच्याकडे अखंड नाम साधना आहे. त्याला हे अवस्था प्राप्त होतात. नुसत्या ज्ञानानं विद्वत्तेने हे प्राप्त होत नाही. त्या विद्वत्तेला, त्या ज्ञानाला नामचिंतन जर असेल मग त्याला ती साधुत्वाला किंमत येते महाराज. अशा नुसत्या ज्ञानाला तुकोबारायच म्हणतात अनिक नये माझ्या मना. आणि हो का पंडित शा, असल शहाणा, असल ज्ञानी. भजन करतो का म्हणले नाही, भजन नाही का, चल बाजूला सरक. काय करायचं. भजन जर करत असल तर त्याच्या ज्ञानाला किंमत आहे, त्याच्या विद्वत्तेला महत्व आहे. नाम जप जर करत नसल तर त्याच्या ज्ञानाला किंमत नाही. हा त्याचा आशय. चांगदेव महाराज 1400 वर्ष अगोदर. पण नंतर कळालं की आपल्याला जे काही साध्य झालं ते एकदम त्रोटक आहे. याच्यापेक्षा पूर्ण योगाचा माहेरघर जर असेल तर ते कोण आहेत, ज्ञानोबाराय. पण आपण बाबाच्या बद्दल बोलतो का नाही, बैसोनी अनवाचिली ज्ञानेश्वरी. त्याचं एक कारण आहे महाराज. बऱ्याच लोकांना ती पटत नाही महाराज. पाण्यावर कसं काय बसता येतं. ती योग साधनेचा प्रकार आहे. तो कोणत्या साधनेचा आहे, योग साधनेचा. ज्याला योग साधना परखड आहे त्याला ते जमतं. योग साधनेमध्ये आपलं शरीर रेचक, पूरक आणि कुंभक करून कागदा इतकं तयार कर, कागदा इतक्या वजनाचं. आणि कागदा इतक्या वजनाचं शरीर तयार करून नुसतं घोंगडी जर अंतरली ना पाण्यावर तर आपण कागदाच्या वजनाचे होतो. बाबांनी ती केलंय. योग साधनेचं माहेरघर. बुद्धिमान लोकांना हे पट नाही महाराज, हे थोडं जरा इम्पॉसिबल. बरं
हे सुधारित बियाणे स्टँडर्ड आहे, क्वालिफाईड. बर झालं का? कपडे घातले म्हणजे झालं का सगळं? आणि आजकाल श्याम महाराज मार्केटच त्याला आहे, कपड्याला किंमत आहे महाराज. आपल्यासारख्याला असला ढांगळा मासा ड्रेस म्हणल्यावर तो कोणीच किंमत देत नाही. व्यवहार काय सांगताय बाबा आजकाल? कडक इस्त्रीचे कपडे, महाग लाखांनी लपडे, पण कपडे कपडे पाहिजे, कपडे पाहिजेत महाराज चांगले, तर किंमत आहे. कपडे नसतील तर मी आपला असाच राहतो बाबा. 40 वर्षांना असाच फिरतो मी. अजून हे लोक करून देतात इस्त्री मन करतो, मी कधी रुपया खर्चून इस्त्री करीत नाही. पैसे नाहीत आपल्याकडे, आणायचे कुठून? साधं राहायचं वारकऱ्यांना. बाळ गोपाळ महाराज खरंच मला कौतुक वाटते बाबा. खरंच मी तर म्हणतो ह्यांच्या चरणावर लागदा पाया पडाव. त्याचं कारण माहिती आहे का बाबा? हे आज उभा आहेत, हे उद्या महान साधू होणार आहेत, ज्ञानी होतील, कोणी वादक होतील, कोणी गायक होतील, कोणी कीर्तनकार होतील. बरोबर आहे. आणि ह्या वयापासून परमार्थ केला तर विजय बाबा जमतो. हा सगळे गावातले आहेत. अजून काय पाहिजे मग? अजून भाग्यवान आहेत तुम्ही अजून. आणि अशा वयामध्येच परमार्थ करावा महाराज. पण असल्या वयात आपल्याकडं कुणी आमच्याकडे येणार, पण 80च्या पुढं 80-85 वर्ष लागलं मग आमच्याकडे येणार. महाराज मला देव 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 करावं वाटायला घरी घरी. इकडं बघ धांदा कुठं आता देव देव करा वाटेल. आता देव देव असतो का आता? अहो 70 वर्षाचं काल एक जण माझ्याकडे आलत. महाराज मला पीटी शिकावं वाटत. मी म्हणलं बाबा तुमच्या तोंडात एक पांढरी पट्टी राहिली नाही आता. हे का यावं? हरिपाठ म्हणता येत नाही महाराज. हरिपाठ श्याम बाबा एक हरिपाठ म्हणून लागलं ना, मंत्र जप कुठं जाईल पाप. तुझ्याच घराकडे घेऊन जा म्हणत ते आता. कुठं जाईल पाप आहे का काय अर्थ? ह्याला बाल वयापासून म्हणून भजन लय अवघड आहे बाबा. ह्याच्यासारखं अवघड काही नाही. आता लोक नाव ठेवतात म्हणून राग येतो मला. गायकवादा का लोक ना काय महाराज ऐकणार नसतो ह्या तर करतात. तू ये ना इकडं, तू ये ह्या कर, तुला पै देतो त्यांना काय एवढं. पण स्वरात कर नाही इथं. मग इथं कळतं आल्यावर, माईक समोर आल्यावर. उगाच नाही महाराज मी सगळं करून सोडून दिले बाबा. ते मी सुद्धा शिकाय होतो मृदंग. मी सुद्धा शिकाय मृदंग होतो. 2 वर्ष शिकलो मृदंग. 2 बोल झाली. जुलमानं दागिनता झाला. दागिनता घेता हे घेता एवढेच. ह्याच्या पुढे का गाडी सरकरी नाही आपली महाराज. लय अवघड आहे बाबा ते. मग इकडे बी आलतो 5 वर्ष. 5 वर्ष शिकून हे 5 वर्षानंतर ते गुरुजीच म्हणले आमच्या वडिलांना मुलाला घरी नाही आता. आमचे वडील म्हणले झालं का त्याचं पूर्ण? म्हणले त्याचं पूर्ण झालं नाही पण माझं विसरलंय सगळं आता त्याच्या नादानं. इथं आल्यावर कळतं काय लागतं ते महाराज. बोलून उपयोग नसतो महाराज. 20-20 वर्ष गेले त्यांचे महाराज. तुमची 20-20 वर्ष गेले, अजून 20-20 वर्ष जाणार आहेत. तेव्हा आपला कालखंड उदयाला येणार आहे महाराज. हा सगळा घासा कोरडा पडतो तेव्हा खिसा भरायला लागतो महाराज आपला. सोपं आहे का एवढं? एवढं सोपं नाही ते. मग एवढं जर सर्व ज्ञान आहे, बाबांनी पाण्यावर बसून ज्ञानेश्वरी वाचली. मरुस्थर वाऱ्या केल्या. मरुस्थर 80 वर्ष. योग असाला शेवटच्या टप्प्यात शेषामाईला कॅन्सर झाला. आणि मग सर्वांनी मिळून बार्शीला नेलं. शेषामाई म्हणल्या इथं कशाला आणलं तुम्ही मला? ते म्हणले माय तुम्हाला कॅन्सर झालाय. कॅन्सर? मग काय होतंय त्यानं? मरतात माणसं, काय होतंय त्यानं? त्या म्हणल्या कॅन्सर? त्यांनी ते बाबांचा फोटो समोर होता. त्या म्हणल्या बाबा आयुष्यभर तुमची मुलगी म्हणून राहिले मी,
एक शब्द तुमचा मोडला नाही, एक अक्षर खोटं होऊ दिलं नाही. फक्त दुःख एवढं आहे, मला जर कॅन्सर झाला असेल तर तुमची मुलगी म्हणून घेण्याचा अधिकार काय येतो? एका मिनिटात कॅन्सर दुरुस्त झाला, एकाच मिनिटामध्ये. ती शेषामाईची जी गादी आहे ना महाराज, आज बी पांडुरंग महाराज मुंडे आहेत त्या गादीवर, आणि ती भगवानगडाच्या आधिपत्याखाली गादी आहे ती अजून. म्हणजे एक एक साधक बाबाचा ह्या दर्जाचा आहे महाराज, म्हणून त्यांना ऐश्वर्य संपन्न. एक एक साधक पृथ्वी मोलाचा आहे, तोला मोलाचा. ऐश्वर्य संपन्न विनाकारण बाबाला नाव आलेलं नाही. आपल्याला मिळलं तरी येणार नाही. का आम्ही महाराज आहेत, बाबा संत होते, श्री संत म्हणतात. आम्ही महाराज येत नुसते. महाराज वेगळे, संत वेगळे. महाराज म्हणजे जे म्हणील ते खरं होणार नाही. आम्ही किती बी जोरात आशीर्वाद देऊ द्या, लागणारच नाही. महाराज आहेत ना आम्ही. गेल्या वर्षी आशीर्वाद दिलता एक जणाला, ते 100 रुपये देऊन पाया पडलं. म्हणलं आशीर्वाद जा, तुझं कल्याण होईल. ते एका वर्षानंतर आता आलं तर गेल्या हप्त्यामध्ये 20 रुपये देऊन पाया पडलं. म्हणलं बरं आहे का आता? हो मला महाराज, तुमच्या आशीर्वादाने 2 एकर इकला आतापर्यंत आपण. महाराज आहेत ना आम्ही, किशोर बाबा. संत नाही, संत त्यांनाच अधिकार आहे. तो आपल्यासारख्याला संत म्हणायचा अधिकार. संत तेवढेच, ऐश्वर्य संपन्न एवढेच. पाण्यावर बसून ज्ञानेश्वरी वाचायची ताकद ह्यांच्याकडेच. का? म्हणूनच ऐश्वर्य म्हणजे पटू अथवा न पटू हा भाग वेगळा. संत त्यांनाच म्हणायचं करतुम आकर्तुम अन्यथा करतुम. ही ज्यांच्याकडे शक्ती आहे त्यांना काय म्हणायचं? संत. मग चांगदेव महाराज योग साधनेतले परिपक्व. पण नंतर कळालं आपल्याला सजीवाबद्दल सर्व काही करता आलं, पण निर्जीवावर काही आपल्याला बदल करता आला नाही. कारण जीव दशा आहे ना, मेल्यानंतर सुद्धा अवस्था आहे ना कोणती तरी, त्याच्यावर बदल करता आला. पण जड भिंतीला सुद्धा चालवण्याची ताकद फक्त ज्ञानराजामध्ये. चालविली जड भिंती. हे बी लोकांना पटत नाही. नाही महाराज भिंत कुठं चालत असते का? नाही ना चालत, आम्हाला कळतं ना. पण त्यांनी चालविली ना. तुम्हाला येते का म्हणले? मला आपल्याला नाही. का म्हणलं फरक आहे माऊलीमध्ये आणि माझ्यामध्ये. माऊली योगी, मी जोगी. हे नाही जमणार. मग चांगदेव महाराजांना कळालं आणि मग चांगदेव महाराज त्यांच्या शिष्य परंपरेमध्ये गेले. मुक्ताईचा अनुग्रह झाला. चांगदेव म्हणे आजी जन्म आलो, आणि गुरुपुत्र झालो मुक्ताईचा. आणि त्या चांगदेव महाराजांना अख्ख्या जगाने विचारलं, चांगदेव महाराज तुम्ही एवढे ज्ञानी आहेत, मग तुम्हाला ज्ञानोबाबद्दल काय वाटतं? चांगदेव महाराज म्हणले, मला त्यांच्या ज्ञानाबद्दल केव्हा ज्ञान झालं हे कळणार नाही, पण आले लोटांग उपजताची ज्ञानी आणि हे वर्म जाणून आले लोटांगणी चांगदेव. म्हणजे पहिलं प्रमाणपत्र चांगदेव महाराजांचे. उपजताची ज्ञानी म्हणले हे घरच्या घरीच आहे. प्रमाणपत्र कोणतं आहे? आता मुक्ताईचे शिष्य म्हणजे चांगदेव महाराज, आणि मुक्ताई म्हणजे ज्ञानोबाराचे शिष्य. मग नियमानं ज्ञान परंपरेमध्ये, गुरु परंपरेमध्ये चांगदेव महाराज ज्ञानोबारायचे नातू आहेत, आणि ज्ञानोबाराय चांगदेव महाराजांचे आजोबा आहेत. मग घरच्या घरी प्रमाणपत्र आहे. थांबा, एका मातोश्रीनी ज्ञानोबाराला एक प्रमाणपत्र दिलं. एका मातोश्रीनी, ज्या मातोश्रीचा परमार्थ एवढा श्रेष्ठ होता की कबीरदास महाराजांना सुद्धा नतमस्तक व्हावं लागलं. त्या श्री संत जनाबाई महाराज.
भगवंताला बोलायला आपल्याला अधिकार नाही, पण जनाबाई भगवंताला साध्या बोलत नव्हत्या. एकदा तर त्यांच्या मनात आलं आज पांडुरंगाला आपल्याला शिवाय द्यायच्या. सगळे टाळकरी उभा राहिले. ते म्हणले थांबा. ते विनायकडे आला. असं त्या म्हणल्या, असं जनाबाई म्हणल्या मी कशाला घेऊ तुमचा विना. ते म्हणले कस काय नाही, म्हणले आज विना मी घेणार, मग आज मी भजन करणार आहे. महाराजी त्यांनी सुरू केलं भजन. अरे विठ्या अरे विठ्या मूळ मायेच्या कारट्या, तुझी रांडरंडकी झाली जन्म सावित्री चुडाली आली. तुझे गेले मडे तुला पाहुनी काळ रडे, उभी राहुनी अंगणी आणि शिव्या देते दासी जनी. हा एवढा कोणाचा अधिकार? ब्रह्मांडाच्या मालकाला शिव्या देण्याचा अधिकार कोणामध्ये? जनाबाई मध्ये. आणि त्या जनाबाईला विचारलं, जनाबाई तुम्हाला ज्ञानोबारांचा ज्ञानाच्या बाबतीमध्ये अनुभव कसा? ज्ञानाचा 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 हरिनामाचा ज्ञानाचा आनंद वाटतो हो. आणि खरंच गुणवानाला प्रोत्साहन मिळतं. आणि थोडा आवाज द्यावा साऊंडला, फक्त आपल्याला विकू नकोस कधी. जनाबाईचं प्रमाणपत्र हे ज्ञानाचा सागर. जनाबाई म्हणतात काय अधिकार आहे, किती श्रेष्ठ ज्ञानोबा आहे बरं. हेच नाही, ज्ञानोबाला अवताराला येण्याच्या अगोदर लाखो वर्ष अगोदर कैलासावरून भगवान शिवजी आणि पार्वती माता विमानात बसून निघालते. पण ते विमान आळंदीवर आलं आणि आळंदीवर आल्याबरोबर भगवान शिवजीने विमान ते थांबवलं. आळंदीमध्ये खाली उतरले आणि त्या जागेत लोटांगण घालू लागले. तिथली माती आपल्या कपाळाला लावली. पार्वती माता म्हणतात हे आतापर्यंत भस्म लावलंय ह्यांनी, भस्म उठी, पण माती काही कुठं लावलेली, पण आज का लावत असतील माती? शांत बसल्या पार्वती माता. बऱ्याच वेळानंतर लोटांगण घालून लोळले
भगवान शिवजी आणि मग विमानाकडे आले. पार्वती माता म्हणतात, थांबा स्वामी, तुम्ही आता इथं जर पाहिलं ही रिकामी जागा आहे, इथं काही मंदिर नाही, कोणाची समाधी नाही, काही नाही, आणि तरी तुम्ही इथं ह्या जागेत लोटांगण घातलं, इथली माती अंगाला लावली, कपाळाला लावली, काय विशेषता इथं? त्यावेळेस भगवान शिवजी म्हणले पार्वती मातेला, हे पा, प्रश्न बरोबर विचार, का लाखो वर्षानंतर महान योगी ज्ञानोबा राय ते आळंदीमध्ये अवतार घेणार आहेत, आणि अवतार घेतल्यानंतर 22व्या वर्षी त्यांची संजीवन समाधी होणार आहे, ती याच जागेमध्ये होणार आहे. मग भविष्यात माझा नंबर पुन्हा लागल अथवा न लागल, म्हणजे ज्ञानोबारा येण्याच्या अगोदर त्या समाधीच्या जागेवर भगवान शंकर लोटांगण घालतात, म्हणजे ज्ञानोबारा किती श्रेष्ठ आहेत ह्याच्यावरून लक्षात आलं. मग इतके ज्ञानोबारा आहे श्रेष्ठ आहेत, मुद्दा इथं मग व्यर्थ त्याचे ज्ञान का म्हणतात? बरं, तुकोबाराने एक प्रमाणपत्र दिले. तुकोबाराने स्वतः ज्ञानेश्वरी अवलोकन केली आणि नंतर तुकोबाराय म्हणतात, मी ज्ञानेश्वरी पाहिली पण मला ती कळाली नाही. का? तुका म्हणे नेनो युक्तीची आणि म्हणून ठेविली. बरेच आपल्याकडे काही महाभाग असतात, काही काही ठिकाणी महाराज हे आमच्या गावचे महाराज आहेत, बरं, पण महाराज आमच्या महाराजाचा ज्ञानेश्वरीमध्ये खोल अभ्यास आहे. कसा अभ्यास आहे? खोल. किती फुटापर्यंत आहे खाली नेमका? हा, मी म्हणतो ही येडपट जर खोल अभ्यास आहे म्हणू लागली तर तुकोबाराचं प्रमाण लावायचं कुठं? बरं, तुकोबारा ज्या अर्थी म्हणतात त्यांचं ज्ञान साध आहे का? 4 वेद 6 शास्त्र रामेश्वर शास्त्रीला मुखतगत होते, म्हणून त्यांना दशग्रंथी म्हणायचं रामेश्वर शास्त्रीला. आणि त्या रामेश्वर शास्त्रीला कळालं की तुकोबारा श्रेष्ठ आहेत. सगळंच भांडवल सोडलं आणि महाराजांचे पाय धरले. महाराज बस आता तुमचे पाय देखील तुमचे चरण आणि निवांत राहिले मन. महाराज बस आता काही इच्छा नाही कोणती. आणि मग त्या रामेश्वर शास्त्रींना विचारलं की शास्त्रीजी तुकोबाराचा अनुभव तुम्हाला कसा काय? त्याने म्हणले, माझ्या गुरु महाराजाचा अनुभव सांगण्यासारखा नाही, पण सरळ भाषेमध्ये सांगितला. तुकेता तुलने प्रमाणपत्र आहे. रामेश्वर शास्त्रींनी तुकोबाराला दिलं आणि ते तुकोबारा म्हणतात, मला ती खोली कळाली नाही. मग आपण जर म्हणला आमचा खोल अभ्यास, नुसत्या बाबळाच्या फोकानं झोडपा धोरणी गिराय. खोल अभ्यास आपला लांछन आहे, लांछन शब्द नाही. मग एवढं सर्व जर ज्ञान आहे, एवढे प्रमाणपत्र ज्ञानोबारायकडे देणारे व्यक्ती, मग माऊली ज्ञानी लोकांबद्दल असं का म्हणतात? त्याचं एक कारण आहे, त्याही कालखंडामध्ये ज्ञानी होतेच. आणि आज सुद्धा कुठला बी राग कुणी गाव द्या महाराज, ते कोणा तरी रागात असतोच, हे का नाही? बगर रागाचा गायन फक्त त्या गायकाला माहीत नसतं की हे कोणता राग आहे. ह्याच एवढंच रागत असतो, कोणता ना कोणता तरी तो राग असतो.
पण त्यांना ते कळत नसतं आणि तुम्हाला ते अगोदरच कळतं. एवढा फरक आहे अभ्यासाचा. मग तसं ज्ञानोबाराच्या कालखंडात ज्ञानी पुष्कळ होती, पण सर्व ज्ञानी ज्ञानोबाराकडे आले. माऊली, आमच्याकडे ज्ञान आहे, पण आम्ही ज्ञानी आहोत असं आम्ही म्हणण्यापेक्षा आम्हाला तुम्ही म्हणा ज्ञानीत, म्हणजे आम्हाला जग ज्ञानी म्हणल. माऊली म्हणले, तुम्ही ज्ञानी आहात, माझं काही दुमत नाही, पण तुमच्या विद्वत्तेला, तुमच्या ज्ञानाला मी प्राधान्य देईल, पण केव्हा? अभंगाच्या पहिल्या. विष्णू बिन जाप व्यर्थाचे प्राण, 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 विष्णू बिन जाप विष्णू बिन जाप व्यर्थाचे प्राण, विष्णू बिन राम कृष्ण मान नाही जाचे, राम कृष्ण मान नाही जाचे, राम कृष्ण मान नाही जाचे, राम कृष्ण मान राम कृष्ण मान नाही जाचे, 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 हरि मुखे मना, 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 हरि मुखे माऊली म्हणले, छान सुंदर. माऊली म्हणले, तुमचं ज्ञान व्यर्थ केव्हा म्हणतो? जर तुमच्याकडे नामसाधना नसल तर. या विश्वामध्ये सर्वात श्रेष्ठ साधन ते म्हणजे नामचिंतन. महाराज म्हणतात, जगात सर्व साधनाला नियमावली आहे, पण नामसाधनेला मात्र नियमावली नाही. अवघ्या वाटा झाल्या क्षीण, कली न घडे साधन, उचित विधी विधान न कळे आणि न घडे सर्वथा. बाकीची सर्व साधन आहेत, माध्यम आहेत, पण त्याला बुद्धिमत्ताच लागते. कुठंतरी त्याला आचारसंहिता आहे, पण नामाला मात्र ती नाही. चार माणसात बोलायचं बी म्हणलं तर त्याला विद्वत्ताच लागते. जसं कीर्तन झाल्यानंतर सूत्रसंचलन असतं, ते तुम्ही करता, ते बरोबर आहे. ते करण्यासाठी सुद्धा बुद्धीच लागते. बोलता आलं पाहिजे ते. बरेच जण वाटतं काय काय बरं एवढं अवघड आहे.
एका ठिकाणी एक जण म्हणला, तुम्ही रोज बोलतात म्हणला, उद्या मला बोलू द्या. ते म्हणले नाही जमणार, काय जमत नाही म्हणला, रोज बघायलो म्हणला तुमचं. हातात ती पत्रिका घेतात, आजच्या आलेल्या महाराजांचं नाव, उद्या ज्यांचं कीर्तन आहे त्यांचं नाव. चहा घेतल्याशिवाय कुणी काय अवघड आहे म्हणणं. मग ते लय वजनात बोलावं लागतंय. महाराज आज आपल्या गावामध्ये महाराज आलेले आहेत, असं वजनात बोललं पाहिजे. महाराज लांबून आलेले आहेत का, पायी आलंय का काय ते? लांबून आलेत. बर, लांबून आलेत. हा, आज महाराजांनी ज्ञानदानाचं काम केलंय का, फुकट केलंय का? ज्ञानदानाचं काम म्हणत आणि असंच महाराजांनी वेळोवेळी आम्हाला सहकार्य करावं. इकडं नाही येऊन का अवतावर जावं का तिकडं? सहकार्य करावं असं बोल ना तू वजनामध्ये. तसं ते म्हणले आता तुम्ही बोला उद्या. पण त्याला येत नव्हतं बोलता, पण ती त्याला वर्गणी जास्त होती त्याची जरा गावात, माणूस जरा मोठा होता, ते बोलणार उद्या. आणि नेमकं त्याच्या नातेवाईक कोणतरी महाराज ते मय झालं, ते मौतीला गेलं तिकडं स्मशानभूमीमध्ये. आणि सगळं श्रद्धांजली करायचं ह्याच्याकडं आलं महाराज. ते ह्याची श्रद्धांजली, त्याची श्रद्धांजली, त्याची श्रद्धांजली, दिवसभर तेच काम केलं त्यानं. आणि संध्याकाळी इकडं आलं ते कीर्तनात. आणि माझं कीर्तन ते आलं कीर्तनात. कीर्तन झाल्यावर ते बोलणार, हे माहीत दिलं. पण ते तिकडले संदेश वाचायले स्मशानभूमीतले. आज आपल्या भूमीमध्ये वैकुंठवासी भरत महाराज जोगी यांचं कीर्तन झालेलं आहे, तरी त्यांच्या आत्म्यास शांती लाभ हो. मी म्हणलं बाबा परळीवाशी तरी म्हण, डायरेक्ट वैकुंठवाशीच. असा राग आला त्याचा. तू ये म्हणलं बैठक, तुला सांगतो आता काय ते. पण ते बोलणं झाल्यावर ते 500 रुपये देऊन पाया पडलं. मग जाऊ द्या म्हणलं, मग काय त्याला बोलता आलं पाहिजे. हे सुद्धा बोलता आलं पाहिजे. सर्वाला ज्ञान लागतं महाराज, सर्वांनाच. माऊली म्हणले तुमच्याकडे ज्ञान पुष्कळ आहे, पण तुमच्याकडं विष्णूचा जप पाहिजे. विष्णू विन जप तर व्यर्थ त्याचे ज्ञान. जप आहे काय? जप जप असल तर आहे. आणि 2 गोष्टीला प्राधान्य, जप आणि तप. तप जर असल तर परमार्थामध्ये किंमत आहे. नाहीतरी ज्ञानोबा सुद्धा म्हणतात, ती सुद्धा प्राप्त होत ना. तपी विन आणि दिदल्या विन प्राप्त, गुजे विन हित. म्हणजे नाम चिंतनाला ज्ञानोबा आहे. बरं एवढंच नाही, स्वतः भगवान म्हणतात अर्जुना 12व्या अध्यायामधलं चिंतन आहे. नामाची या सहस्त्रवरी नावा इया अवधारी आणि सजुनिया संसारी तारू झालो. ही नामाची ताकद आहे. एवढंच नाही, ये रेवी मी वैकुंठी नशे, एक वेळ भानुबिंबही न दिशे. वरी योगियांची मानसी ओमरडोनी जाय. मग तया पाशी पांडवा मी हरपला घेऊसावा. आणि जेथ नाम घोष बरोबा आणि करीती माझा. ही ताकद आहे तिथं. जिथं नामचिंतन आहे तिथं मी आहे. मग जिथं भगवंत आहे तिथं ज्ञान व्यवस्थित आहे महाराज. माऊली म्हणतात तुमचं ज्ञान पुष्कळ आहे, पण जप नसल्यामुळं. पुन्हा काही मंडळी जप करून सुद्धा आली, माऊली आम्ही जप केला आता 12 वर्ष, मग द्या प्रमाणपत्र आम्हाला. माऊली म्हणली एवढ्यावर प्रमाणपत्र मिळत नाही. ज्ञान आहे आणि तुम्ही जपही केला, पण रामकृष्णी मन नाही. मन आहे का? मन सर्वात चंचल असेल तर काय आहे? आणि चांगल्या चांगल्याच्या गाड्या गॅरेजला आणून लावतोय मन. मनाजी पाटील देह गावचा, मनाजी पाटील देह गावचा, मनाजी पाटील देह गावचा, करू नका कोणाचा असं करेला नेमाचा गाव करेला नेमाचा.
तानाजी पाटील देहगावचा. महाराज चांगल्या चांगल्याला ह्या मनानं गच्छंती करून टाकली महाराज. उदाहरण आहे महाभारतामधलं. द्रौपदी माता वरी माडीवर सकाळी उभा होत्या आणि अचानक समोरून कर्ण महाराजांचा रथ गेला पुढून. कर्णाचा रथ गेल्याबरोबर फक्त द्रौपदी मातेच्या मनामध्ये एक आलं, ह्या 5 पांडवामध्ये हे असते तर. कुठं आलं हे पण? मनामध्ये. कुठं आलं? त्यांच्या मनामध्ये. हीच वार्ता भगवंताला कळाली महाराज. न सांगता तुम्हा महाराज ब्रह्मांडाचा मालक आहे महाराज, त्याच्या हातात सगळं सूत्र आहे. काही लोक म्हणतात नाही महाराज जग फार पुढं गेलं. कुठंही जाऊ दे पुढं, इथंच आहेत अजून, कुठंच जात नाहीत पुढं. लई लोक सांगतात पुढं गेलं, मोबाईल निघाले. निघू दे ना मोबाईल, किती मोबाईल निघू द्या महाराज, पण एका कंपनीचा पीस एकसारखाच आहे, हे तर बरोबर आहे. पण काय भगवंताची ताकद आहे महाराज, एवढे मोबाईल पीस त्यानं तयार केलेत. कोणताच पीस कोणत्या पीस सारखा नाही, सगळे अलग अलग पीस. जोडून बघा एकमेकाला. नुसता पीस अलग नाही, प्रत्येकाचा डिस्प्ले सुद्धा अलग अलग आहे. काय ताकद आहे. एवढंच नाही, प्रत्येकाचा रिंगटोन सुद्धा अलग अलग आहे. काय भगवंताची ताकद आहे महाराज. भगवंत आहे, कळालं त्यांना, कळालं ना महाराज. किती जग पुढे जाऊ दे, अजून कोरोना पाठ सोडली नाही. लय हाल होते तो महाराज, मला झालता ना लय बेजारी महाराज. ती घरची सुद्धा ही नाही गेली जवळ. मला झाला म्हणल्या आमची जगदंबा पहिल्यांदा म्हणलं मरतीस का काय म्हणलं त्याला. अहो मला भाकर सुद्धा लांबून टाकू लागले महाराज. भाकर बी कमॉन टॉमी. अहो एक मला सफरचंद घेऊन आले भेटायला, ते मध्ये आलं नाही. ती खिडकीला जाळी होती अशी गोल थोडी, त्या जाळीमधून त्यानं सफरचंद टाकला. त्या जाळीत अडकला सफरचंद, त्यानं लाकडानं मागून ठोकला. काय कमाल आहे, काय भीती महाराज. अवघड कार्यक्रम ते. एका मिनिटात कळालं. भगवान म्हणले अरा साधक मात्र बिघडला गडे. आता मन बिघडलं. एका क्षणात भगवंत आले हस्तिनापुराला द्वारकेवरून. आल्याबरोबर द्रौपदी माता म्हणतात भगवान वा छान आलात. पांडव भजन करू लागले. पण भगवान म्हणतात द्रौपदीला, ए द्रौपदी माते, काय आज आपल्याला वनभोजन करायचं. वनभोजन कोण कोण? 5 पांडव, मी आणि तुम्ही, 7 जण फक्त आपण. त्या म्हणल्या ठीक आहे. वनभोजनासाठी निघाले. द्रौपदी मातांनी स्वयंपाक वगैरे करून घेतला. 5 पांडव सर्व निघाले भगवंतासहित. एका डोंगरावर गेल्यानंतर रथ उभा केला आणि रथ उभा केल्यानंतर विठाल विठाल आणि रथ उभा केल्यानंतर ते म्हणजे थोडा अर्धा तास थांबू. आणि मग थांबल्यानंतर भीमदादा एका जागेवर कधी थांबणार नाही. भीमदादाजी निघाले, एका दरीमध्ये गेले आणि त्या दरीमध्ये एक जांभळाचं झाड होतं आणि त्या जांभळाच्या झाडाला एकच जांभळ लागलेलं होतं, एकच. ते जांभळ बी ह्या साईजचं होतं. भीमदादा म्हणले एकच जांभळ घेतलं तर 7 जणांना पुरलं. आता हे ते भीमदादानं जांभळ तोडलं आणि इकडं आले भगवंताकडं. भगवान चला आता भोजन करू. हो छान, चला वेळ झाली आता, चला बसा भोजनाला. पण भीमदादा म्हणले भगवान मी एक फळ आणलं. हे म्हणले फळ आणलंय काय? जांभळ तुम्ही आणलं भीमा? म्हणले हो. द्रौपदी म्हणले काय? अर्ध्या तासात सगळे पांडव मारणार. आता द्रौपदी माता म्हणतात अर्ध्या तासातच? आणि का मारणार? द्रौपदी हे जे जांभळ आणलंय हे विचार केला नाही. भीमा
तू कशाला जांभळ तोडलंस? भगवान झाडाला होतं ते. वेड्या, तू झाडच बघितलंस, त्या झाडाखाली बघितलं कुणी आहे का ते म्हणले नाही. आता बघू नये. भीमदादा पुन्हा तिथं आले, झाडाखाली पाहिलं एक महान तपस्वी आणि साधना चालू आहे तिथं. भीमदादा म्हणले भगवान एक तपस्वी आहेत भाऊ तिथं. हा ह्या बघ भीमा, ते तपस्वी आहेत, दर 6 महिने समाधी अवस्थेमध्ये असतात आणि 6 महिन्यानंतर समाधीतून एकदा उत्थान होतं आणि त्यांच्यासाठी हे एकच जांभळ लागतंय. ते 6 महिन्यानंतर एक जांभळ खातात आणि पुन्हा तपश्चर्याला बसतात. आता अर्धा तास राहिलाय त्यांना उठायला. ते जर समाधीतून उत्थान झालं आणि जांभळ नाही दिसलं, ते शाप दिल्याशिवाय राहणार नाहीत. मग काय करायचं? द्रौपदी माता म्हणतात मग एक काम करू, आपण जांभळ निहून ठेवू. ते म्हणले खाली पडलेलं जांभळ ते कधी खाणार? झाडालाच पाहिजे. अरे भगवान, पण झाडाला कसं काय लागल? झाडाला चिटकावं लागल द्रौपदी जांभळ. भगवान असं वेड्यासारखं बोलू नये, जांभळ कुठं चिटकत असतं का? भगवान म्हणते चिटकतं. कशाला? तुमचं तप लावावं लागतं म्हणजे तिथं. आता म्हणले आमचं तप, सर्वांचं तप लावा त्या जांभळाला आणि चला जांभळ चिटकून टाका. म्हणले चला. सगळे निघाले, पांडव, द्रौपदी माता, भगवंत आले. वा धर्मराजा या हातामध्ये जांभळ घेतलं, जांभळ हातामध्ये. म्हणा संकल्प सोडा. काय? मी आयुष्यभर पुण्यात्मक कर्म केलंय, माझ्या मनामध्ये कुणाबद्दलच पाप आलेलं नाही. हे सगळं पुण्य जांभळाला. जांभळ अलगद वरी सरकलं, वरी सरकलं जांभळ. म्हणले चला तुम्ही तसंच म्हणा. 5ला 5 पांडव तसंच म्हणली. दियाटाला जांभळ जाऊन चिटकलं. आता राहिला नंबर ह्यांचाच. द्रौपदी माता म्हणल्या की जांभळ आता फिट होणार. विठ्ठल विठ्ठल. हा चला द्रौपदी या. भगवान मी काय म्हणायचं तेच म्हणायचं. तुम्ही आयुष्यभर पुण्यात्मक कर्म केलंय, कुणाबद्दल कधीच पाप मनामध्ये आलेलं नाही आणि सगळं पुण्य जांभळाला. म्हणल्याबरोबर वरून जांभळ खाली पडलं. भगवान म्हणले हे झालं कसं? कृष्ण म्हणे द्रौपदी न सत्व नडले ना, चढती जांभळ वरून खाली पडले ना. कृष्ण म्हणे द्रौपदी न सत्व नडले ना, चढती जांभळ वरून खाली पडले ना. कृष्ण म्हणे द्रौपदी काय पातक तुझी आपदरी, नको मनाचे संकट आता पडले ना, चढती जांभळ वरून खाली पडले ना. द्रौपदी सांग खरं काय ते? आणि मग द्रौपदी मातेनं सांगितलं. द्रौपदी म्हणे श्री हरी सहज पाहिली कर्णाची स्वारी, मन गेले तयाच्या वरी नहेची घडले ना, चढती जांभळ वरून खाली पडले ना. एक प्रेमदास नामक आहे, त्यांचं लिखाण आहे. प्रेमदास म्हणे मन वैरी, याला लावा सत्वाची दोरी, जाताल यमाच्या घरी भविष्य फोडले ना, चढती जांभळ वरून खाली पडले ना. सगळं भांडवल तयार असल्यावर म्हणायला काय अडचण आहे का नाही? वादक सज्ज तयार आहेत, गायक तयार आहेत. मग इथं नाही तर मग म्हणायचं कुठे नेमकं? का मातीला गेल्यावर म्हणायचं कुणाच्या हातात? इथंच म्हणून घ्यायचं असतंय. पुन्हा द्रौपदीला सांगितलं माझ्यानं तेवढं पाप झालं. झालंय ना, मग आता एक काम करा, आता तू म्हण तेवढं पाप वगळून. द्रौपदी मातेला सुद्धा एवढं सुद्धा मनामध्ये आलेलं पाप त्यांना वगळावं लागलं, इतकं मन विचित्र आहे. आता द्रौपदी सारख्याच्या गाड्या जर तिथं गॅरेजला नेल्या ह्या बाबानं, आपलं यादीला नावच बघू नका त्यांच्या. विठ्ठल विठ्ठल. मग महाराज माऊली म्हणतात ज्याचं मन रामच्या ठिकाणी, रामकृष्णी मन. एकदा तर माऊलीने खुल्ला आव्हान केलं, चला म्हणले. आता इथं एका गुंठ्याचा भाव 50,000 असेल
तर आता शेणगावला तो 2 लाख तरी असेल, है का नाही? हिंगोलीला मात्र 5-10 लाखाच्या पुढेच असेल. पुण्याला तर अतिच भाव असेल तेवढ्याच गुंठ्याचा. मुंबईला तर कोट्यवधी रुपयाच्या घरात जाईल. बरोबर आहे. आता माऊली काय म्हणतात एकदा आपल्याला, तुम्हाला वैकुंठामध्ये मी बंगला घेऊन देतो, असं माऊली म्हणले. कुठं बंगला? वैकुंठात. लोक म्हणले पैसे भरायचे का? हे विनामूल्य, 1 रुपया सुद्धा लागणार नाही. वा माऊली म्हणले, आपलं नाव सुद्धा बंगल्याला घ्या, घ्या यादी द्या. सगळ्या लोकांची याद्या झाल्या. पण काय करावं लागल? माऊली म्हणली एकच करावं लागल, ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण आन घर माऊली कुठं बंगला देतात आपल्याला? वैकुंठामध्ये. पण काय करावं लागल? रामकृष्ण म्हणी. मग याने वैकुंठ भुवनी घर केले, आपोआप त्याच्या नावाचा बंगलावरी तयार आहे. पण इथं मनानं रामकृष्ण म्हणावं लागल. पण माऊली म्हणले रामकृष्ण मन नाही याचे. बरं, आणि जर एवढं साधन नसल तर मग त्याला 2ऱ्या नंबरची डिग्री. उपजोनी कर टाणीने औद्यबा, उपजोनी कर टाणीने औद्यबा, टाणी कर टाणीने औद्यबा, उपजोनी कर टाणीने औद्यबा, उपजोनी कर उपजोनी करंटा. करंटा करंटे कपाळ नाम नये वाची. ज्याच्या वाणीला भगवंताचं नाम येत नाही त्याला काय म्हणायचं? करंटा. उपजोनी. बरेच जण आहेत महाराज, मरुस्तर भजन करीत नाहीत, मारताना सुद्धा भजन येणार नाही त्यांना. मरताना एक जणाकडे गेलतो बघायला मी, आजारी पडलं होतं, आलतच ते लास्ट बॉलला पण ती, तरी पण त्याला बघायला गेलो मी. म्हणलं बाबा
भजन करा आता. तेव्हा महाराज भजन असं नाही, पण या बघा वरल्या मजल्याला रंग द्यायचा राहिलाय. अरे तुझा रंग चालला ना पांढऱ्या, अजून रंग द्यायचा राहिला का? काय अवस्था असेल बरं त्यांची महाराज. अशा अवस्थेत जर भजन करत नाहीत बिचारे, कमाल आहे. मात्र आपल्याला 8 दिवस बी झालं की आळंदीला जावंच वाटतंय, हे का नाही? आळंदीला हा 8 दिवस सुद्धा गेली की 8 दिवस झालो आपण माऊलीकडे घेऊन नाहीत आता, असं वाटतं का नाही? पण काही असे महाभाग आहेत. ह्या बघा महाराज, मी कधीच आळंदी पंढरपूर बघितलं नाही. नकोच बघू, बघू सुद्धा नकोस. तिथल्या लोकाला दुष्ट लागल तुझी. महाराज ह्यांचं काय होईल बरं वरी नेल्यावर? किती अवघड आहे बरं महाराज, किती अवघड आहे कार्यक्रम महाराज. अरे जन्माशी योनी पहारे पंढरी. अरे जन्मात या आणि एकदा तरी डोळ्यानं बघा पंढरी आणि आळंदी. मुखाने एकदा तरी भजन करा. नाहीतरी भजन करण्यासाठी दिले महाराज तोंड, हे का नाही? घेई घेई माझे वाचे गोड नाम. ए बसा खाली, कुठून नका उग धमकी द्यायलो. भेले ते भेले, खरं नाही बरं का माऊली, खरं नाही. उग धमकी दिली आपली. मी घरी धमकी देत असतो बायकोला अशी, चहा कर, ते म्हणे जा, करीत नाही. राहिलं काय त्याचे तेवढं विशेष? बनी तो बनी, नाही तो सीधा परभणी, काय त्याचे तेवढं विशेष? धमकी द्यायची आपली. असं लेकर असं. मी लेकर घरची कधी घेत नाही महाराज, मला लई राग येते लेकरायचा. पण बाहेर घेत असतो हे 10-5 रुपयामुळं. आणि मला ह्या बघा भानगड, तुम्ही जसा कटाळा करा ते नशिबाला येतेच. मला ह्या चिल्लर बार देण्याचा लय कटाळा, पण बाहेर येतेच महाराज. आणि कधी बघा तुम्ही आता 8 दिवस झाला, काला झाला की तुम्हाला वाटतंय कोणत्यातरी मित्राकडे जावा आता आणि आराम करावा आता. मग तुम्ही गाडी घेऊन जातात त्या मित्राकडं. तिथे गेल्या गेल्या गावातले लोक येतात, राम राम. बरं झालं आलात का, आज वाजविणारच कोण नाही. असं होतंय का नाही? तुला झालतंय का नाही तसं कधी? मला नेहमी होतंय तसं. होतेच मग येते. आता ह्या बघा, हे गुढीपाडवा गुढीपाड्या दिवशी कथा होती आमची. मग ते एका गायकाला गेलो मी पत्रिका घेऊन सकाळी. ते नव्हतेच घरी. म्हणलं वहिनी महाराज नाहीत का? म्हणजे नाहीत ना. हे धरा म्हणलं पत्रिका, त्यांना या म्हणावं म्हणलं कथेला. त्या म्हणल्या महाराज बसा चहा घ्या. म्हणलं हो. आज गुढीपाडवा आहे. म्हणलं हो आज गुढीपाडवा आहे. मग गुढी उभा करायला, गुढी उभा करावं लागते ना म्हणलं आता. हो. मग ते गुढी उभा करायला बांबू काय लागतंय? बांबू. म्हणलं महाराज आम्हाला गुढी उभा करायची, पण ते गुढीला बांबूच नाही. तेवढा बांबू तुम्ही आणून द्या. मी हाय काय धंदा. मी म्हणलं बरं. चहा घेतला आणि बाहेर आलो. लोक महाराज तेवढा बांबू आणून द्या. म्हणलं बरं. बाहेर आलो. बस म्हणलं तिकडं आता. नीट घरी गेलो महाराज. घरी गेल्या आमची जगदंबा बाहेर होती. माय बरं झालं आलात का, गुढीला बांबूच नाही. म्हणलं ह्या बघ बांबू महाग झालाय, डोक्यावर पालता तांब्या घेऊन पत्रावर उभा राही म्हणलं. आता आपली चलती फिरती गुढी म्हणलं, खोबऱ्याच्या घाट्या तुला सगळ्या म्हणलं. आणि जे खात आहे त्याला द्यात जा ना महाराज, द्यात जा ना जे खात आहे त्याला. पण देत नाहीत बाबा, जे खात आहे त्याला देणार नाहीत. ती एक सण असते बघा महालक्ष्मीचा, तुमच्याकडे असते का ते? त्या महालक्ष्म्या 2 उभा केलेल्या, हो भारी सण आहे महाराज. त्या किती बी खाऊ घाला त्यांना, पण त्या ताटलेल्यात. गोळे खाऊ घाला, पोळ्या खाऊ घाला, जिलबी खाऊ घाला, त्या अशाच बाबा बिचाऱ्या. आणि ती 2 जण पुढी बारकी पिलवंड.
आमचं पिलवंडच एकदा हरपलं बारदाण्यात. कुठं पसारा गेला किती. बायको म्हणली पिलवंड आणा एक. म्हणलं बरं. ते बाहेर आलो 500 रुपयाला पिलवंड. नको म्हणलं एवढं महाग, अख्खं कीर्तन त्याच्यात जायचं आपलं. नग म्हणलं. वापस आलो. बायको म्हणली आणलं का पिलवंड. लय महाग आहे म्हणलं. ते नाही आणलं. माय मग आता पुढे मीच बसतो म्हणलं 2-3 दिवस. काय त्याला खायला चांगलं असतंय म्हणलं. काय बाबा गोळे पोळ्या काय बेजार होत्या 2-4 दिवस. लय परेशानी. आपल्याला खा. मी एक गोळा घेतला लक्ष्म्या पडला. ते ताजा दिसला. खाऊ म्हणलं नाश्त्याला. ते गोळा घेणं आणि आमच्या जगदंबेनं बघणं. म्हणलं मरतीस का काय. काय झालं. नका माय नका 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 लक्ष्मी आहेत त्या लक्ष्म्या. म्हणलं त्या मुख्या लक्ष्मी आहे. ते बोल का लक्ष आहे. खाऊ देऊ का एखादा मला. एखादा खाऊ द्या ना. पण प्रश्न तर असा आहे जे खात नाही त्याला दिल्याशिवाय राहत नाही. आणि जे खात आहे त्याला देणार. बघा तुम्ही नुसतं आजारी पडा. तुम्ही बिमार पडा. बिस्किटचे पुढे बिमार पडले की मी आजारी पडल्यावर एवढी पुढे जमली होती मला. मी नुसते पाहायचे आणि घरच्या लोकांनी खायची ती सगळी आपली. शोकांची काही एक करंटा. मुद्दा कुठं चालू आहे आपला. करंटा. ज्याच्या मुखामध्ये नाव नाही त्याला काय म्हणायचं. करंटा. राम भजन को दिया कमल मुख. राम भजन को दिया. राम भजन को दिया कमल मुख. राम भजन को दिया. अरे एवढं चांगलं तोंड आहे ना. हा हा हा. काय भगवंताची योजना आहे महाराज. अरे आपल्याला कळत नाही. इथं तोंड दिलंय. इथं डोळे दिलेत बघा. इथं कानं दिले. ही कानाला बॉर्डर दिली बाहेर. ही नसती तरी आपल्याला ऐकायला आलं असतं. बरोबर आहे. पण भगवंताचं नियोजन बघा. भगवंताला तेव्हा कळालं होतं 2020ला कोरोना येईल. कोरोना आल्यानंतर यांना मास्क लावावा लागेल. मग ते मास्कचे बंद कुठं अडकीतील म्हणून हे दिलंय महाराज. आता हे जर नसतं दिलं तर प्रत्येकाला 2-2 खिळे ठोकावं लागले असते. इथं ते अडकायचं कुठं मास्क. हा का नाही. आणि त्या मास्कनं माणसं बी ओळखू येणार महाराज. काय ते झाकल्यामुळे काहीच ओळखू येणार नाही. असं आमची बायकोच काल समोर आली आमच्या. मला माहित आहे. म्हणलं काय मॅडम का बघा. बायको म्हणली अरे भगवंताची लीला आहे ती. अजून कुणाला कळाली नाही. दिरण भगवंतानं हा 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 भजन करा भजन. एवढंच नाही 3.5 हाताचं शरीरच भगवंतानं बांधण्यासाठी दिले. देवे दिला देह आणि भजना गोमटा. इतकं चांगलं शरीर दिलंय आणि ते भजनासाठी दिले महाराज. मग महाराज म्हणतात उपजोनी करंटा नेणी अद्वैत वाटा. बरं महाराज सर्व तुम्ही द्वैताच्या मार्गावर प्रवास करत असाल पण आपल्याला मार्ग कोणता आहे. अद्वैताचा. विठ्ठल विठ्ठल. मग महाराज ते द्वैत कशाला काढावं लागल. द्वैत काढण्यासाठी ज्ञानोबा 3ऱ्या चरणात सांग. दैवताची धाडणे गुरु
विष्णुविना जप व्यर्थ त्याचे ज्ञान, रामकृष्ण म्हण नाही ज्याची. उपसोनी करंटाने अद्वैत वाटा, रामकृष्णी पैठा कैसा होय. द्वैताची झाडणी गुरुविण ज्ञान, तया कैचे कीर्तन घडील नामी. ज्ञानदेव म्हणे सगुण हे ध्यान, नाम पाठ मौन प्रपंचाचे. हरिमुखे मना हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. आज आरंभ आहे, प्रारंभाचा दिवस आहे. तुम्ही म्हणल्याप्रमाणे खरंच पहिला दिवस काय न काला काय. श्रोता वर्ग पुष्कळ आहे आणि खरंच कधी कधी काय होते बाबा पहिल्या दिवशी नियोजनच लागत नाही. मग लोकांना नको वाटते पहिल्या दिवशी कीर्तन करायला. माणसं नसतात काय होईल 4 असले तरी बस झाली की आपल्याला. मी तर 4 माणसावर बी कीर्तन करतो बाबा. बरं नाहीतरी आपल्याला शेवटी किती लागणार आहेत माणसं. मग झाली नाही 4 माणसं आणि मस्त फ्रेश सगळे उग माता भगिनी, तरुण मंडळ, बालमंडळ आहे. गोपाळ बघा हे मला, हा 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 आदर्श आदर्श आपल्या सप्त्याच्या बालगोपाळासाठी एक मोठा आदर्श. आणि सर्व माणसं फ्रेश. आणि मला बिमारीच तेवढी आहे का नाही. मला कीर्तनामध्ये 2च माणसं असू द्या, मी कधीच नाराज होत नाही. फक्त नाराजच होतो आळणी तोंडाच्या माणसावर. सपक तोंडाची माणसं म्हणले की आपलं डोकं शाट होतंय महाराज. काही काही माणसं इतकं आउट करते डोसकं समोरच्याचं, पुढं येणार कीर्तनात आणि त्यांचे तोंड काय मी रे कोणी ह्याच्या घरात. आता फ्रेश राहा फ्रेश महाराज, फ्रेश राहा. आनंदानं सप्ताह करायचा. मग किती मोठं डेकोरेशन आहे, मंडप चांगला आहे नंबर 1, आतमध्ये थंडीचा प्रभाव नाही, सुंदर मंडप. आणि प्रकाश योजना सुद्धा नंबर 1 आहे. हे का नाही बाबा किशोर बाबा. किती योजना आहे महाराज प्रकाशाची. लख प्रकाश महाराज. इतका लख प्रकाश. बसण्याची व्यवस्था त्याच तोला मोलाची. पुरुष मंडळ, माता माऊल्या, आतमधून येणारा सुद्धा काही समस्या नाही. इतकी सुंदर व्यवस्था, टापटीप व्यवस्था. आणि तुमचं साऊंड सर्व्हिस नंबर 1 आहे बाबा. खरंच हे एवढं सगळं बघून मला खरंच तुम्हाला जे पाकिट मिळेल ते तुमच्या पायावर ठेव वाटू लागलं. पण लॉकडाऊनची शक्यता असल्यामुळं ते माघार घेतो थोडा. आता तुम्हा सर्वांच्या चरणाला नतमस्तक. मी वेळेचा फार पाईक आहे महाराज. वेळ म्हणजे वेळ. तुम्ही पंढरपुरात आलते का नाही बाबा. तुम्हीच नेलं तर मला कीर्तनाला. पण वेळ म्हणजे वेळ. आपलं एकदा माऊलीचं भजन करू आणि सेवेला पूर्ण राहा. ज्ञानेश्वर सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिनाम सप्ताह मौजे बन, तालुका सेनगाव, जिल्हा हिंगोली. स्थळ श्री संत भगवान बाबा गड, बन, तालुका सेनगाव, जिल्हा हिंगोली. आयोजक समस्त ग्रामस्थ मंडळी, बन, तालुका सेनगाव, जिल्हा हिंगोली. प्रेक्षेपण आपल्या आवडत्या मराठी हॉटस्पॉटवर.